मिस्टर आणि मिसेस कडुसकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। आणि तुम्ही पाहू शकताय छान असा सनसेट होत आलाय आणि किती सुंदर वातावरण आहे। गॅलरीतनं मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवते, तर पहा किती छान सनसेट व्हायला आलाय आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे। सगळं किती सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकताय। असं संध्याकाळचं मोकळं वातावरण खूप छान वाटतं। तर असा काही व्ह्यू आहे, एकदम शांत वाटतं ह्या वेळेला। तर छान असा सनसेट व्हायला आलाय आणि मस्त वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय। आणि आज मला जे सांगायचे ते म्हणजे मी देणार आहे एक बुक रिव्ह्यू। मी आत्ताच एक छान पुस्तक वाचलेलं आहे आणि मी पहिले पण सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलवर जे पुस्तकांचे रिव्ह्यू आहे, छान छान पुस्तकं मी जे वाचत असेल तर ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून मला असं वाटतं की सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी। तर मी छान असं पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याचाच रिव्ह्यू आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याआधी हे छान असं वातावरण पाहून घ्या, मस्त आमच्या गॅलरीतला व्ह्यू आहे। तर आता मी जे काही पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकाचा रिव्ह्यू तर शेअर करणार आहे आणि ते पुस्तक पण सांगते मी आत्ता कोणतं आहे। आणि जर तुम्हाला माझे पुस्तकं वाचण्याची वाचनाची आवड लागली तर ते मला नक्कीच आवडेल। तर मिस्टर आणि मिसेस कडुसकर ब्लॉग्स पाहत राहा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि हो, आता आपण पुस्तकाचा रिव्ह्यू पाहूया। तर मी आज जे पुस्तक वाचलेलं आहे, आज म्हणजे खूप दिवसापासून वाचतीये आणि ते माझं कंप्लीट झालेलं आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे। तुम्ही काही जणांनी वाचलं असेल किंवा काही जणांना अजून वाचायचं असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच खूप छान पुस्तक आहे आणि ते आहे आपण जिंकू शकता, शिवखेडा यांचं आपण जिंकू शकता। खूप बेस्ट सेलर पुस्तक आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे। तुम्ही जर वाचलं असेल तर छानच आहे आणि जर वाचलं नसेल तर नक्की प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे शिवखेरांचं। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय जे फ्रंट आहे त्याच्यावरच दिलेला आहे मोठ्या लाईनमध्ये आपण जिंकू शकता। लेखक आहे शिवखेरा आणि खूप छान गोष्ट लिहिलेली आहे। त्याच्यावर एक वाक्य आहे, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे करतात। म्हणजे आपल्याला वाटतं की नाही तो वेगळा आहे आपल्यापेक्षा, तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो, त्याला जमतो, आपल्याला नाही जमणार, असं नसतं। आपल्याला देखील गोष्टी जमू शकतात आणि खूप सुंदर पुस्तक आहे। आणि मी कायम बुक रिव्ह्यू देताना मी एक गोष्ट आता लक्षात ठेवणार आहे की त्या पुस्तकाची आठवण सांगायची काही ना काही। तर हे जे पुस्तक आहे हे माझी मैत्रीण जी आहे अपेक्षा जर तू माझे ब्लॉग्स पाहत असेल तर मी नक्की तुझी खूप आठवण काढते हे पुस्तक वाचताना। तर हे पुस्तक माझी एक मैत्रीण होती अपेक्षा भालेराव म्हणून, अपेक्षा भालेकर। सो अपेक्षानी यांना म्हणजे माझ्या आहोंना बर्थडेसाठी हे पुस्तक दिलं होतं। दोन पुस्तकं घेतलेली त्यांनी, एक अग्निपंख, कारण की यांना जास्त तेव्हा पुस्तकं वाचण्याची आवड होती। एक होतं अग्निपंख आणि दुसरं होतं हे आपण जिंकू शकता। तर ह्या माझ्या गोड मैत्रिणींनी माझ्या नवऱ्याला दिलेलं हे गोड असं गिफ्ट होतं आणि ही माझी तिच्याकडची आयुष्यभराची आठवण माझ्याकडे आहे। तर हे पुस्तक मी आत्ता वाचलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे। खूप सुंदर पुस्तक आहे आणि मला देखील एक तुम्हाला सांगायचं की तुम्ही जेव्हा पुस्तकं घेता, स्वतःची घेता, दुसऱ्याला गिफ्ट करा किंवा दुसरं पण तुम्हाला बोलत असं नाही मी तुला काय गिफ्ट घेऊ तर नक्की सांगा, मला पुस्तक भेट दे, आयुष्यभराची आठवण राहते। आणि हे जेव्हा जेव्हा पुस्तक मी पाहते तेव्हा मला नक्की अपेक्षा तुझी आठवण येते। जर तू माझे ब्लॉग्स पाहत असतील तर बघ, मी खरंच तुझी आठवण काढतीये। आणि खूप सुंदर पुस्तक होतं आणि मी हे आत्ताच रिसेंटली वाचलेलं आहे। अजून पण मी आत्ता एक पुस्तक वाचतीये, तर त्या पुस्तकाचा रिव्ह्यू देखील मी तुम्हाला लवकरच देईल। तर हे पुस्तक का वाचायचं की आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतोय ह्या पुस्तकामुळे। तुमचा ॲटिट्यूड पूर्ण चेंज करण्यासाठी हे पुस्तक मदत करत। जर तुमच्याकडे नसेल तर नक्की विकत घ्या। खूप म्हणजे खूप सुंदर पुस्तक आहे आपण जिंकू शकता, शिवखेरा यांचं आपण जिंकू शकता। या पुस्तकातून आपण खूप काही म्हणजे खूप काही शिकू शकतो। परंतु मला काही काही गोष्टी या पुस्तकातल्या खूप आवडलेल्या आहेत, त्या मी आवर्जून सांगेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये। सध्या आपण जे शिक्षण घेतोय, काही काही मुलं फक्त
रेसमध्ये धावतायत अशी धावतायत का तर त्यांना पर्सेंटेज आणायचे. आता 10वी 12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि 10वी 12वीची मुलं फक्त तेच करत आहेत की आम्हाला फक्त स्कोअर करायचा आहे. तर याच्यात खूप छान वाक्य दिले, आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. आपल्याला फक्त ए ग्रेड भेटला आणि 95% पडले, 98% पडले हे खरंच महत्त्वाचं नाहीये. कारण की आपली जी क्षमता आहे ती नंतर मार्केटमध्ये तुमच्या पर्सेंटेजवर अजिबातही अवलंबून नाहीये. सो याच्यामध्ये खूप छान वाक्य दिलेले आहे, आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपण मिळवण्यासाठी हवी, आपल्याला जे काही नॉलेज घ्यायचे त्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं, शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्याची क्षमता असणं आणि शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिकणं. असं खूप छान उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण खूप मोठ्या मोठ्या कॉलेजांमध्ये शिकतो, त्यानंतर खूप मोठे मोठे जे काही एकदम प्रतिष्ठित एकदम त्यांचं गुडविल चांगलं आहे अशा कॉलेजमध्ये अब्रॉडची कॉलेज असतील त्याच्यात असं ॲडमिशन घेण्यासाठी आपण धडपडत असतो. तर त्यांनी खूप छान दिले, कुठल्याही विद्यापीठात प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ धंदे शिक्षण देणं हे नव्हे तर खरं शहाणपण शिकवणं, केवळ तांत्रिक माहिती देणं नव्हे तर खरं चारित्र्य घडवणं. विन्स्टन चर्चिल यांचे हे वाक्य त्यांनी याच्यात दिलेलं आहे. आपण नुसतं शिकतोय याचा काही उपयोग नाही. आपण चारित्र्याने आपल्याला नुसतं टेक्निकल नॉलेज आहे, आपल्याला बाकीचं नॉलेज आहे, असं आपल्याला बिझनेस नॉलेज आहे, टेक्निकल नॉलेज आहे हे पुरेसं नाहीये. तर आपण एक माणूस म्हणून किती चांगला आहोत हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर त्यांनी खाली दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की खरं सुशिक्षित कोणाला म्हणायचं, मग सुशिक्षित कोणाला म्हणावं. प्रथमतः असे लोक की जे दररोज येणाऱ्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करतात आणि जे उद्भवणाऱ्या स्थितीचे योग्य मूल्यमापन करतात आणि अनुरूप कृती करण्यास चुकत नाही. आणखी असे लोक जे सर्वाशी समतोल बुद्धीने वागतात, इतरांच्या वर रुचणाऱ्या खटकणाऱ्या बाबींचा अडथळा न होऊ देता सहजतेने मार्ग काढतात आणि आपल्या सहकाऱ्यांशी शक्य तितक्या समंजसपणे वागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे लोक यशामुळे शेफारून जात नाही, आपल्या अंगभूत चांगुलपणाशी प्रतावना करत नाही, स्वत्व न सोडता खंबीरपणे आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करतात, दैवदत्त सुखाने आपला तोल जाऊ देत नाहीत, तसेच जन्मदत्त स्वभाव व बुद्धी यांच्या एवढेच कौतुक त्यांना असो सुखाविषयी देखील वाटते. तर वरीलपैकी एक दोन नव्हे तर सर्व गुण ज्यामध्ये आढळतात तेच खरे सुशिक्षित. तर खरं सुशिक्षित आपण कोणाला म्हणावं याचं खूप म्हणजे खूप छान सुंदर उदाहरण दिलेलं आहे या पुस्तकात. त्यानंतर त्यांनी सांगितले शाळा म्हणजे नेमकं काय आहे, तर शाळा म्हणजे ज्ञानाचा झरा आहे. पण काही विद्यार्थी फक्त तिथं तहान भागवण्यासाठी येतात, काही तर फक्त घोटभर पाणी पिण्यासाठी येतात आणि काही फक्त आपली चूळ भरतो तशी चूळ भरून जातात. तर शाळा खरंच खूप मोठं खूप नॉलेज देणारं गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप गोष्टी तुम्हाला शाळेपासून शिकायला भेटतात. तर त्याचा तात्पुरता वापर करू नका. अशी खूप म्हणजे खूप सुंदर उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत. मी खूप म्हणजे खूप एकदम मनापासून हे पुस्तक वाचलेलं आहे आणि खूप वाचत राहावं, सारखं वाचत राहावं असं वाटणारं हे पुस्तक आहे. तर मी काही गोष्टी ज्या आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी आपल्याला वाटतं खरंच हे वाक्य मला इथं लागलेलं आहे, हे वाक्य मी आयुष्यभर लक्षात ठेवावं अशा गोष्टींना मी अशा मार्कर पेनने म्हणा किंवा हायलायटरने हायलाइट करत असते. आणि ही जी गोष्ट आहे हायलाइट करण्याची पुस्तक वाचताना ती खूप छान आहे. कारण की तुम्हाला पुन्हा या पुस्तकातली छान छान वाक्य वाचावी वाटली तर ती वाचता येतात आणि आपल्या नंतर खूप सदैव लक्षात देखील राहतात. कारण की आपण एकदा वाचत असतो, एकदा ते आपल्या डोक्यात उतरत असतं आणि एकदा आपण हायलायटरने अंडरलाईन करत असतो. तर ह्या गोष्टी सुद्धा खूप छान वाटतात आणि आपल्याला परत वाचाव्या वाटल्या तर वाचता येतात. त्यामुळे हे खूप सुंदर उदाहरणं दिलेली जी आहेत ती मी अशी हायलायटरने हायलाइट करून ठेवलेली आहे. तुम्ही देखील पुस्तके वाचत असाल
असाल, तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही देखील असे हायलाइट करण्याची सवय नक्की ठेवा असं मी सांगेन. खूप आता काय काय सांगू आणि किती सांगू असं ह्या पुस्तकातनं मला झालेलं आहे, परंतु तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा नक्कीच तुम्हाला वाटेल की खरंच आपण हे पुस्तक वाचलं तर आपल्याला नक्कीच 100%तलं 80% नॉलेज आलेलं आहे. आपल्याला हा पुस्तक वाचून खरंच खूप फायदा झालाय हे तुम्हाला नक्की मनाला वाटेल. मी रिकमेंड करते म्हणून नाही, मी सुचवले म्हणून नाही, किंवा मी वाचले तुम्हाला सांगते म्हणून नाही, तर जेन्युइन हे पुस्तक तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी, तुमचा पूर्ण ॲटिट्यूड, तुमची परिस्थिती हे पुस्तक बदलेल असं हे खूप छान पुस्तक आहे. तर नक्की तुम्ही हे शिवखेरा वाचू शकताय. याच्यामध्ये खूप खूप छान छान गोष्टी, खूप छान छान उदाहरणं सांगण्यासारखी आहे, पण सगळी उदाहरणं जर मीच सांगितली तुम्हाला तर हे पुस्तक वाचण्यात तुम्हाला तितकी मजा राहणार नाही. तर नक्की शिवखेरा हे पुस्तक तुम्ही वाचा. याच्यावर प्राइस 299 रुपये दिलेली आहे, पण जर तुम्ही ABC किंवा दुसऱ्या एखाद्या बुक स्टोअरला गेले तर तिथे डिस्काउंट देखील असतात आणि कमी किमतीत देखील तुम्हाला 1-250 रुपयापर्यंत हे पुस्तक भेटून जाईल. तर खरंच हा लेखक देखील खूप सुंदर आहे, हे लेखक सुद्धा खूप सुंदर आहे शिवखेरा, आणि खूप मोठे आणि प्रसिद्ध लेखक आहे. तर नक्की तुम्ही हे त्यांचं आपण जिंकू शकता आणि इंग्लिशमध्ये यू कॅन विन असं हे पुस्तक आहे. नक्की म्हणजे नक्की वाचा, तुम्हाला खूप 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 आवडेल. आणि असेच कोणत्या कोणत्या पुस्तकांचे तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असतील किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी पुस्तकांबद्दल कोणत्या गोष्टी विचारायच्या असतील तर नक्की मला कॉमेंट्स करा, कॉमेंट्समध्ये आपण बोलूया. आणि जर मिस्टर आणि मिसेस कडुसकर ब्लॉग्सला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन ब्लॉग्स पाहत राहा. थँक्यू सो मच. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग आणि हो, कीप रीडिंग. थँक्यू.